चंदनशिरा भागात धारदार शस्त्राने हल्ल्यात दोघे जखमी. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. चंदनशिरा पोलिसांकडून तपास सुरू. जालना शहरातील चंदनशिरा परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेमुळे हादरलाय. चंदनशिरा भागातील एकता चौक परिसरात असलेल्या समीर किराणा दुकानासमोर शुक्रवारी रात्री उशिरा 2 तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हल्ला हा दुकानासमोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री शेख अतिक शेख हारून आणि त्याचा मित्र साहिल हे दोघे दुकानासमोर उभे असताना सलीम उर्फ बच्चा कलीम शेख आणि हारून उर्फ भुर्या हे दोघे अचानक आले. काहीही कारण नसताना त्यांनी दोघांवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अतिकच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या तर त्याचा मित्र साहिलच्या गळ्यावर, कानावर आणि त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार झाले. यात साहिल हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. दरम्यान ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसत असून पोलिसांनी त्याचा ताबा घेतलाय. जखमी अतिकच्या फिर्यादीवरून चंदनशिरा पोलीस ठाण्यात आरोपी सलीम उर्फ बच्चा कलीम शेख आणि हारून उर्फ भुर्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करतायत. पोलिसांनी आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवले असून त्यांना अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.